रामदास कदमांना मला एवढंच सांगायचं आहे, रामदास भाई तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती? मित्रांनो, नुकतीच एक बातमी आलेली आहे की उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करा आणि असा ठराव हा शिंदे गटाने घेतलेला आहे. त्याबाबतची माहिती ही रामदास उर्फ बामदास कदम यांनी मीडियाला येऊन दिलेली आहे. मग मित्रांनो, हा विषय नक्की काय आहे ते पुढे समजून घेऊया. परंतु मागील महिना दीड महिना माझी तब्येत ही काहीशी खराब होती. घशामध्ये इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळं व्यवस्थितपणे आवाज येत नव्हता, बराचसा त्रास होत होता. त्यामुळं मी काही काळ व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्याबद्दल सर्वांना क्षमस्व. तसेच नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या देखील खूप खूप शुभेच्छा. मग मित्रांनो, नुकतीच बातमी आलेली आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं जे मुंबईमध्ये स्मारक होऊ घातलेलं आहे त्याचं काम हे प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे. त्याची नुकतीच पाहणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे. आणि मग त्यानंतर शिंदे गटाकडून एक बातमी आली आणि ती बातमी अशी आहे की त्यांनी ठराव घेतलेला आहे की उद्धव ठाकरे यांची या बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा. पहा बामदास कदम नक्की काय म्हणत आहेत. आम्ही सगळा ठराव हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी किंवा शासनाने तातडीनं ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी, असा ठराव आम्ही आज पास केलाय, मंजूर केलाय आणि त्याची पत्र आम्ही लवकरच शासनाकडे पोहोचवतोय. मग मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलं असेल की शिंदे गटाकडून हा ठराव घेण्यात आलेला आहे. तो ठराव ते सरकारला देणार आहेत की उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करा. आणि ती का करा, तर बाळासाहेब ठाकरेंचा अवमान केला, बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची पायमल्ली केली वगैरे वगैरे वगैरे. आता तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. मग या शिंदे गटाला आणि बामदास कदम यांना मला एका व्हिडिओची इथं आठवण करून द्यायची आहे. पहा तो व्हिडिओ. ज्या दादर भागामध्ये शिवसेनेचा जन्म झाला, ज्या दादर भागामध्ये शिवसेना भवन उभा आहे, एक पवित्र वास्तू, एक दिमाखामध्ये शानमध्ये, त्या दादर भागामध्ये शिवसेनेला धूळ चारली गेली. शिवसेनेचे 2 तुकडे पाडणारे. आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. मग मित्रांनो, आत्ताच आपण सर्वांनी हा बाळासाहेब ठाकरे यांचा जाहीरपणे असलेला शेवटचा व्हिडिओ त्यांच्या जीवनामधील हा पाहिलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे की दादरमधील जेव्हा अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार निवडून आले होते तेव्हा त्यांना दुःख झालं होतं. आणि त्याची आठवण त्यांनी केली आहे की शिवसेनेचे 2 गट झाले आणि मग ज्या ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाली तिथेच शिवसेनेला लोकांनी कसं नाकारलं आणि त्याबाबतची ते खंत व्यक्त करत असताना दिसत आहेत. आणि दुसऱ्या भागात ते असं म्हणत आहेत की तुम्ही जसं मला सांभाळलं तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या. मग मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा व्हिडिओ मी नक्की का दाखवत आहे. तर हा व्हिडिओ यासाठी दाखवत आहे की हा शिंदे गट आणि हा बामदास कदम हे सर्वजण हे विसरले का की ते जेव्हा म्हणतात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा अवमान केला, विचारांची पायमल्ली केली, तर बाळासाहेबांनी अगदी त्यांच्या जीवनातील शेवटच्या काही दिवसांमध्ये किंवा त्यांचं शेवटच्या भाषणात नक्की काय सांगितलं होतं, तर त्यांना दुःख झालं होतं शिवसेनेचे 2 गट झाले म्हणून. मग एकनाथ शिंदेनी काय केलं, मग ते 30-40 लोक घेतले, ईडीच्या दबावाखाली त्यांना दट्ट्या लागला की लगेच पळाले सुरत, गुवाहाटी, गोवा. म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराची इथं पायमल्ली होत नाही का. विधानसभेला, लोकसभेला त्यात शिवसेनेची मतं भाजपला मदत व्हावी यासाठी खेचण्यासाठी त्यांनी तो गट किंवा उमेदवार
हे उद्धव ठाकरेंच्या विरोधातच उभा केले, तर ही बाळासाहेबांच्या विचाराची पायमल्ली होत नाही का? बाळासाहेबांचा अवमान होत नाही का? आणि बाळासाहेबांनी शिवसेनेमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आदेश. आणि शेवटी बाळासाहेबांनी विनंती म्हणा किंवा आदेश म्हणा, शेवटी बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मला जसं सांभाळलं तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या. मग या शिंदे गटाने संपूर्ण, त्यात एकनाथ शिंदे आले, बामदास कदम देखील आला, तर यांनी खरंच त्या बाळासाहेबांचा आदेश शेवटचा पाळला का? त्यांनी उद्धव ठाकरेंना सांभाळलं का? त्यांनी आदित्य ठाकरेंना सांभाळलं का? आणि जर नसल सांभाळलं तर मग बाळासाहेबांचा व्हिडिओ हा खूप बोलका आहे. आणि मग खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा अवमान जर कोणी केला असेल तर तो शिंदे गटाने केला आहे असं म्हणावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराची पायमल्ली, आदेशाची पायमल्ली जर कोणी केली असेल तर ती शिंदे गट आणि बामदास कदम यांनी केली आहे असं म्हणावं लागेल. आणि मग शेवटी हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी एकदा देवेंद्र फडणवीस बामदास कदम यांना काय म्हणाले होते ते देखील ऐका. आणि या ठिकाणी जोरदार भाषण करून गेले. रामदास कदमांना मला एवढंच सांगायचं, रामदास भाई तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती? अरे तुम्ही निष्ठा शिकवायची. 2 वेळा शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याची धमकी देऊन तुम्ही त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये पद मिळवली आणि आता तुम्ही जर आम्हाला निष्ठा सांगायला लागले. मग मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलं असेल की देवेंद्र फडणवीस यांनी या बामदास कदमला कसं फटकारलं होतं आणि थेट म्हटले होते की तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती. मग तसंच हा बामदास सध्या शिंदे गटामध्ये, त्याला पगार कमी आहे परंतु बोलणं थोडंसं जास्त आहे, तर ठीक आहे, हरकत नाही. सध्या संख्याबळ त्यांच्याकडे जरा जास्त झालंय. लोकसभेचं कमीच आहे पण विधानसभेचं जरा वाढलेलं आहे. तर हे काही कायमचं नसतं. काही कालावधीनंतर त्यांचं विमान देखील जमिनीवर उतरलेलं नक्की दिसेल. दिल्लीमध्ये हालचाली वाढत आहेत, मोदींची खुर्ची हालत आहे. आणि अशा परिस्थितीत जर मोदी सरकार कोसळलं तर त्यानंतर मात्र शिंदे गटाचे नक्की काय हाल होतील हे पाहण्याजोगे असतील. आपण वाट पाहूया. परंतु बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करा हा जो काही ठराव शिंदे गटाने घेतलेला आहे आणि बामदास कदम मीडिया समोर येऊन जे काही कारण सांगत आहे, याबाबत तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढं, थांबतो. धन्यवाद.